आयुर्वेदानुसार आपण स्किनला साधं एखादं खोबरेल तेल लावलं ना तरी आपल्याला एक स्किनला लेअर तयार होतो. अच्छा. सो त्याने UV रेजपासून थोड्याफार प्रमाणात प्रोटेक्शन व्हायला आपल्याला मदतही होतेच. म्हणजे फक्त आपल्याला काय करायचं आहे, वर एक थर त्याच्या निर्माण झाला पाहिजे. आता अनेक जणांची कंप्लेंट काय असते की सनस्क्रीन लोशन वापरल्यानंतर त्यांना असं जाणवतं की त्वचा ही खूप ड्राय पडलेली आहे. हो, मला जाणवतं. किंवा ती खूप काळी पडायला लागलेली आहे किंवा ते कळत नाही की आपण तर खरं टॅन होऊ नये याच्यासाठी वापरतोय, पण काही पेशंट्समध्ये असेही प्रॉब्लेम्स दिसून येतात. सो प्रत्येकालाच ते सूट होतंय की नाही हे प्रत्येकाने स्वतःच्या स्किन टाईपनुसार ठरवणं गरजेचं असतं. काही सनस्क्रीन लोशन्स असतात की जे ॲब्झॉर्ब होतात, शरीरामध्ये UV रेज ॲब्झॉर्ब केले जातात, आणि जी काही असतात की ज्याच्यामध्ये ॲब्झॉर्प्शन होत नाहीत, ती रिफ्लेक्ट होत असतात. तर अशा वेळेस आपण योग्य ते सनस्क्रीन लोशन SPF काउंट किती हवा तो एखादा डॉक्टरला विचारूनच वापरणं योग्य असतं. म्हणजे हवं ते मार्केटला जाऊन घेऊन वापरणं किंवा ते तसं न करता किंवा खरंच गरज आहे का हे विचार करून ते ठरवणं गरजेचं असतं.